तर मित्रांनो, आज आपण एक असा प्रश्न बघणार आहोत जो एमपीएससी मध्ये खूप वेळा विचारलेला आहे। एका व्यक्तीने दोन वस्तू खरेदी केल्या 200 आणि 300 रुपयाला। पहिली वस्तू 5% प्रॉफिटने विकली आणि दुसरी वस्तू 10% नफ्याने विकली, तर एकूण किती टक्के प्रॉफिट झाला, म्हणजे संपूर्ण ट्रान्झॅक्शन मध्ये किती रुपये नफा झाला। मित्रांनो, पहिली वस्तू 200 ला विकली आणि त्याच्यावर 5% प्रॉफिट घेतला, मग 200 चे 5% किती होतात, 10। त्याचप्रमाणे दुसरी वस्तू 300 ला विकली पण त्याच्यावर प्रॉफिट किती घेतला, त्याच्यावर 10% प्रॉफिट घेतला, 10%। आता 300 चे 10% किती, 30 रुपये, म्हणजे संपूर्ण त्याला प्रॉफिट किती झालं, 40 चं। हे 10 आणि हे 30। आता 40 रुपये संपूर्ण ट्रान्झॅक्शन म्हणजे 500 चे 40, हे 200 आणि 300 500 होतात, तर 500 चे 40 रुपये किती टक्के, तर हे शून्य कटले, हे शून्य कटले, म्हणजे 8%। म्हणजे 8% हे त्याला संपूर्ण ट्रान्झॅक्शनवर प्रॉफिट झाला। तर मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा।